राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली। विविध प्रवर्गानुसार ठरवण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता समीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे। जाहीर यादीनुसार ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यासह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे। यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू करण्यात आलं आहे। अनुसूचित जातीसाठी बीड आणि चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षपद ही पदं महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत, तर हिंगोली, परभणी, वर्धा आणि अनुसूचित जातीसाठी तसंच अनुसूचित जमातीसाठी पालघर, नंदुरबार आणि अनुसूचित जमातीतील महिलांसाठी अहिल्यानगर, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातील अध्यक्षपदं राखीव ठेवण्यात आली आहेत। रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना आणि धाराशिव ही जिल्हा परिषद अध्यक्षपदं मागास प्रवर्ग ओबीसी मधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। नांदेड, सोलापूर, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांची अध्यक्षपदं ओबीसी समाजासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत। या आरक्षण घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकातील राजकीय गणित ठरवण्यात महत्त्वाचा बदल होणार आहे। पक्षीय स्तरावर उमेदवार ठरवताना या आरक्षणाचा विचार करावा लागणार असून महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यात नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे।